श्री स्वामी समर्थ। देवपूजा करताना जो दिवा आपण प्रज्वलित करतो त्या दिव्यामध्ये टाका एक छोटीशी वस्तू। ही वस्तू टाकल्याने आपल्या घरातील आजारपण कायमचं निघून जाईल। जर तुमच्या घरामध्ये व्यक्ती वारंवार आजारी पडत असतील, जर तुमच्या घरामध्ये सुख शांती राहिलेली नसेल, वारंवार वादविवाद जर होत असतील, तर ही एक छोटीशी वस्तू जर आपण दिव्यामध्ये टाकली तर तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदू लागेल, आजारपण कायमचं निघून जाईल। अशी कोणती वस्तू आहे ती आपल्याला दिव्यामध्ये टाकायची आहे, तेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आपण देवपूजा करताना त्या संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टींचं पालन नक्की केलं पाहिजे। पहिली गोष्ट म्हणजे आपण आपल्या देवपूजेमध्ये दिवा हा लावायलाच हवा। याचं कारण असं आहे की असं म्हणतात की दिवा जो प्रकाशाचं प्रतिनिधित्व करतो, प्रकाश हा आपल्याला अंधाराकडून उजेडाकडे घेऊन जात असतो। ज्ञानाचं प्रतीक म्हणजे दिवा आहे, प्रकाश आहे, आणि म्हणून आपल्या जीवनात जो अज्ञान रूपी अंधार आहे तो जर दूर करायचा असेल तर त्यासाठी दिवा हा आपल्याला प्रज्वलित करायलाच हवा। बघा, देवासमोर आपण दिवा जेव्हा प्रज्वलित करतो तेव्हा सर्व देवी देवता सुद्धा प्रसन्न होत असतात। दिव्यामधून मोठ्या प्रमाणात, खूप साऱ्या प्रमाणात सकारात्मक लहरी बाहेर पडत असतात त्या दिव्यामधून। त्यामुळे आपल्या घरातील जे वातावरण आहे तर ते प्रसन्न बनते। आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आहे तर त्या सकारात्मक ऊर्जांच्या लहरी निर्माण तो दिवा करतो। आपल्या घरामध्ये ज्या ठिकाणी अंधार असतो किंवा आपल्या घरातील बाथरूम असेल, टॉयलेट असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्ह एनर्जी साठलेली असते, किंवा आपल्या घरामध्ये आडगळीचे सामान जर पडलेले असेल तर अशा ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा असते। ही नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याचं काम हा दिवा करत असतो, आणि म्हणून आपण देवपूजेमध्ये सकाळ संध्याकाळ हा दिवा नक्की प्रज्वलित करा। हा दिवा प्रज्वलित करताना बऱ्याच जणांना सवय असते की एकाच दिव्याने दुसरा दिवा प्रज्वलित केला जातो, तो पेटवला जातो। ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे, असं करू नका। दिवा हा स्वच्छ असावा, आपण आपला दिवा दररोज स्वच्छ करावा। दिवा तुटलेला फुटलेला सुद्धा नसावा, त्यातून तेलाची किंवा तुपाची गळती होऊ नये याची काळजी आपण घ्यायला हवी। तसेच आपण जो दिवा पेटवतो त्या दिव्याची वात जी आहे तर ती खूप मोठी किंवा खूप छोटी अशी नसावी, मध्यम स्वरूपात जळणारी अशी ती वात असावी, आपण तशी ती लावायला हवी। हा दिवा लावताना तो एक तर आपण तेलाचा लावावा किंवा तुपाचा लावा। घरामध्ये दोन ठिकाणी तेलाचाही आणि तुपाचाही अशा प्रकारे दिवे लावू नका। तूप वापरताना शक्यतो ते देशी गाईचं म्हणजेच गावरान असेल याची काळजी घ्या। देशी गाईचे जे शुद्ध तूप असतं त्या तुपामध्ये प्रचंड प्रमाणात सकारात्मक ऊर्जेचा वास असतो, आणि म्हणून हे मिळाल्यानंतर त्या तुपाचा दिवा लावा, खूप चांगलं होईल। ते जर नसेल तर आपण तेल सुद्धा वापरू शकता। जर असा कोणताही दिवा तुम्ही लावलात आणि दिव्यामध्ये तुम्हाला एक वडी कापूर टाकायचा आहे, केवळ एक वडी कापूर जर आपण त्या दिव्यामध्ये टाकला तर जो परिणाम आपल्याला मिळतो, कापराचं वास्तुशास्त्रामध्ये, ज्योतिषशास्त्रामध्ये मोठं महत्व आहे। ज्या वेळेस आपण कापूर प्रज्वलित करतो त्यावेळी घरातील सर्व रोगजंतू, जीवजंतू नष्ट होतात। असे जीवजंतू की ते मानवास हानिकारक आहे, आपल्या आरोग्यास हानिकारक आहेत, ते नष्ट होतात, आणि याचे वैज्ञानिक पुरावे सुद्धा आहेत। जर आपण हा कापूर त्या तेलामध्ये किंवा तुपामध्ये टाकायचा आहे, हे लक्षात घ्या की आपल्या घरातील वातावरण सकारात्मक बनण्यास अजून जास्त मदत मिळते। आपल्या घरातील रोगजंतू नष्ट होतात, घरातील आजारपण दूर होतं। तर अशा प्रकारे आपल्याला त्या दिव्यामध्ये ज्या कापराच्या वड्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत। त्या टाकल्यामुळे आपल्या घरातील जे वातावरण आहेत, जी नकारात्मक ऊर्जा आहे ती निघून जाईल, आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हा होईल।